आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला जायला हवं, माझी गरज तिकडे. पण अनुला काय सांगायचं? आणि लग्नही उद्याच आहे. नाही नको, तिला सांगायलाच नको. आदी काय असा चोरासारखा पळ काढणार आहेस? नाही ते अनु, अगं आदी काय झालं? तू लग्नाचं एवढं कसलं टेन्शन घेतोयस? तुला हवं तेच होतंय तरी तू. अगं टेन्शन कसलं, सगळं तूच तर करतेस. आदी माझा विश्वासच बसत नाहीये. आपल्या दोघांमध्ये फक्त आजची रात्र आहे, अंतरपाटासारखी. एकदा का तो दूर झाला ना की आपण कायमचे एकत्र येणार आहोत. आय एम सो एक्सायटेड आदी. मी टू. खरं तर तिकडे सगळेच आहेत बाबांजवळ. मी जाऊन तरी काय करणार आहे? नाही नाही, आधी हा असा विचार तरी तू कसा करू शकतोस? काय म्हणला आदित्यराव? वडील आहेत त्यांचे, ते त्यांच्यासाठी किती बी महत्वाचं काम असलं ना नक्की येणार. काय करतोयस तू आधी? तुझा बाप तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुला लग्नाचं सुचतंय? अरे तुझी तिकडे गरज आहे आत्ता. नेमका आज लग्नाच्याच दिवशी हे का झालं असेल? आधी तुझी डेस्टिनी काही सुचवत तर नसेल ना? नाही नाही, तुला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं. कोण आहे? वॉचमन सर, तुमची टॅक्सी आली खाली आणि तुमच्याकडे कोणीतरी आलंय. माझ्याकडे? कोण आलाय? अहो सर, दार तरी उघडा. आश्रय अनाथ आश्रमातून कोणीतरी आलंय सर. नमस्कार, ओळखत ना मला? हो ओळखला. नमस्कार. ठीक आहे सर, येतो. हां, हे माझे मिस्टर. आम्हाला अनुनं पाठवलंय नवरदेवाचे वऱ्हाडी म्हणून. तुम्ही एकटेच स्वतःच्या लग्नाला येणार, त्यांना ते बरं नाही वाटलं. तुमचं आवरलं असेल तर आपण निघूया. हो म्हणजे आवरलं आहे. तुम्ही पुढे होता का? मी मागून येतो. अहो नाही नाही, असं कसं? या लग्नामध्ये आम्ही वरपक्षाकडून आहोत. सगळे आपले वाट बघतायत तिकडे. चला निघूया. बरं आलोच. ठीक आहे, तोपर्यंत आम्ही खाली थांबतो. आदित्य, आदित्य, बाबा, बाबा बरं वाटतंय का? बाबा वय निघाले ती यायले. काल काय ऐकलंच ग तू माझं? बाबा, बाबा तुम्ही आराम करा, मी आलेच. हा
काही खरं नाही. मी का आलो इथे? माझी खरी गरज तिकडे आहे, पण अनुचा मोह मला सोडवत नाहीये. मी चुकत नाहीये, माझ्यासाठी जे योग्य तेच करतोय मी, पण हे मूर्ख नशीब माझी बावळटासारखी परीक्षा घेते. पण मी हार नाही मानणार. मी माझी दोन्ही कर्तव्य पार पाडणार. येस, मला कृष्णाला फोन करून सांगावंच लागेल. कृष्णा ऐक ना. नो फोन कॉल. अगं पण काय आधी? अरे आज तुझं लग्न आहे, आज तरी काम बाजूला ठेव ना. सारखं काय काम असतं रे? अनु, अगं महत्वाचा कॉल करायचा. आधी आपल्या लग्नापेक्षा काहीच महत्वाचं नाहीये. एकतर लग्न आधीच मला सवत आणून ठेवलीस. काय? हा फोन, ही सवत आहे माझी. आम्हीचं तोंडच बंद करून टाकते मी. अनु अगं ऐक. अगं आता लग्न झाल्याशिवाय फोन मिळणार नाही तुला. आणि अरे चल ना, आतमध्ये सगळी वाट बघतायत. अरे चल लवकर. आणि काय रे, तू स्वतःहून मला काहीच सांगणार नाहीयेस का? कशाबद्दल? हेच की मी कशी दिसते. तुला माझ्या डोळ्यात बघायचं होतं ना? मग मी काही बोलायची गरज आहे? माझ्या डोळ्यात दिसत नाहीये. खूप स्मार्ट आहेस तू आधी. चल आता लवकर आवरून घे. यवना आदित्यराव पोचायला पाहिजे होतं. ट्रॅफिक लागला असेल हवं. कधी कधी घाट जाम असते ना. सुंदरे, जरा आदित्यरावासने फोन लाव आणि विचार कुठपर्यंत पोहोचलेत म्हणा. होय, बघते. स्विच ऑफ आहे. अगं घाईत निघाला असेल. फोन चार्जिंग करायचं राहिला असेल. अहो पण गाडी चार्जिंग असते ना. ते बी हायच म्हणा. सरे परत एकदा लावून बघ की. कधी कधी सांगतात लागत नाही म्हणून, पण नंतर देतात जोडून. होय. दोघं मी दाखवत नाही, पर लई जीव आहे बाप लेखांचा एकमेकांवर. त्या नादात जोरात गाडी चालवत आला असेल तर मला तर लई भय वाटायला लागले. हो आई, असा वाईट वंगाळा विचार कशाला करताय? अहो कामात येळ झाला असेल म्हणून मग यायला उशीर लागत असेल. तुम्ही शांत व्हा भगवती. उमा उमा माझा आधी. अगं घाबरा बघू, रडू नको. अगं येईल तो, तू घाबरा. मी जाऊन घेऊन येते त्यांना.
काय बोलायलीस तू? आणि तू कशी घेऊन येणार आहेस त्यांना? अगं आहेत इथं बसून त्यांची वाट बघायची. ते येत नाहीत म्हणून त्यांची काळजी करायची. मग त्या परिस्थितीत जाऊन त्यांना हिथं घेऊन आलेलं काय वाईट आहे? पण ते निघालं असतील तर तिथं कसं भेटतील? निघाले असतील तर माझा हेलपाटा वाया जाईल एवढंच ना. पण नसतील तर अगं पण ते कुठं राहतात हे तुला कुठं माहिती आहे? आणि तसं बी आपल्या गावाच्या बाहेर तरी कुठं पडले आहेस तू कधी? हे बी खरंय मंगलताई, पण सुंदर तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे आदित्यरावासनी जाऊन कुणीतरी घेऊन यायला पाहिजे. पण तू नाही, मी जाऊन घेऊन येतो त्यासनी. हो मामा, हिथं काही लागलं सवरलं तर कोण बघणार? आणि तसं बी बाबा अजून पूर्ण शुद्धीत आलेले नाही. त्यांना काही मदत लागली तर एखादा पुरुष माणूस नका बाई इथं. तुम्ही थांबा, मी जाऊन येते. वय बरोबर आहे तिचं. इथं तुमची जास्त गरज आहे. अहो पण माझ्याकडे मामड्याचा पत्ता बी आहे. ह बस, पत्ता आहे म्हणून काय झालं? इथनं कोणी बी कुठे जाणार नाही. आपण वाट बघू त्यांची. हो मामा, कुठवर वाट बघायची? त्यांना मी फोन केलता तेव्हा त्यांना ती कळालंय का नाही ही बी माहित नाही मला. आणि तसं बी बाबांच्या या अवस्थेला कुठं तर मी बी जबाबदार आहे. अगं काय बोलायलीस तू? वय आहे. बाबा मला सोडा निघाले होते तेव्हाच त्यांच्यावर हल्ला झाला. मग या घरची सून म्हणून मी माझी जबाबदारी घ्यायला न ग. मगाशी ग्लानीमध्ये बाबा यांचंच नाव घेत होते. ह्यांच्या येण्यानं जर बाबांना बरं वाटणार असेल तर त्याच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे. अगदी तुमच्या समजांचा विरोध असेल तरी बी. आधी आई बाबांची आठवण येते का तुला? तुला त्यांचा चेहरा आठवतोय का रे? हो, अगदी काल भेटल्यासारखा. आज ते असते तर त्यांना केवढा आनंद झाला असता ना. डोंट वरी आधी. अरे हे आपल्या गँग मधली मुलं आहेत की आपले वराडी म्हणून. आणि जशी माझी मम्मा माझ्या बाजूनी आहे तसा तुझ्या बाजूनी कृष्ण आहे की. अरे पण आहे कुठे तो? अनु, मग कृष्णा येणार नाहीये. तो गोव्याला गेलाय मीटिंग साठी. काय? तुझ्या लग्नात तुझं बेस्ट फ्रेंड नाहीये? अगं, तू हे सरप्राईज अचानक दिलं आणि आमची मीटिंग आधीच ठरली होती. खरं तर मी पण असायला पाहिजे तिकडे, पण बरं झालं तू गेला नाहीस. आधी तू जर तिकडे गेला असतास ना तर आपल्याला ऑनलाईन लग्न करावं लागलं असतं. चल, गुरुजी बोलवत आहेत, जाऊया.
मला तरी तुझं असं एकटीनं जाणं बरोबर नाही वाटत. अगं मंगलताई, ती काय आता बोटाला धरून शाळेत जाणार लहान पोरगी आहे का? अगं लगीन झालंय तिचं आणि ती कोणा परक्याकडे निघाली वय, नवऱ्याकडे निघाली तिच्या. हो पण शहर तर परकच आहे ना व, भल्या भल्यांचा गोंधळ होतोय त्या शहरात. मग मी जाऊ का तिच्या बरोबर? काय ना ग, तिथे जाऊन तुला सांभाळत बसावं लागल. बरं सुंदरे, हे घे पैसे. तुम्ही कशाला, मी देते की. नाही माहिती आहे तुमच्या सोनबाई आहेत, पण आमचं डबल नातं आहे. माझ्या बायकोची भाऊजाई आहे ती आणि माझी लेक बी आहे. दे. अहो एवढ्या पैशात दोघे जण जाऊन येतील बी. सरे तू एकटी नकच जाऊस, मी येते तुझ्या बरोबर. हो आता तुमचं काय मध्येच? तू गप ग. आम्ही दोघींनी लई मोहिमा गाजवल्यात. 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, या सगळ्यात मीच होते तिच्या बरोबर. काय ग सरे? हा गाजे तुझं बरोबर आहे, पण हे वेगळं आहे. ही माझ्या एकलीची परीक्षा आहे. अगं त्या बी तुझ्या एकलीच्याच परीक्षा होते की. मी कोणता पेपर लिहिलाय त्यावेळी? पण मी बरोबर असले ना की तुझी सगळी कामं तडीला जातात बघ. मी येणारच बरोबर. अगं आजे, अगं सुंदरे असू देत, तुझा बॉडीगार्ड तुझ्या संकट असला का नाही का आम्हाला बी टेन्शन नाही. काय ग मंगलताई? वय ते बी खरं आहे. चला येतो आम्ही. आई काळजी घ्या, बाबांची बी आणि सौताची बी. आणि त्यांना सांगा मी त्यांच्या लेकाला घेऊन येते म्हणून. आणि मालते, घरनं काय आणायचं झालं तर तुलाच धावपळ करावी लागेल. काय सरे, तू इथली काय बी काळजी करू नकोस. तू फक्त माझ्या मामड्याला घेऊन ये. भय आणणारच. बर चला, येतो रात्रीपर्यंत माघारी. चल ग. नाही म्हणलं तर उचलून घेऊन येऊ त्यातला. तशी गरजच पडणार नाही. लई वर्षांनी चालले बा तिकडं. म्हणजे तू आधी गेलीस होय तिकडं? मग तुझ्या आज्या बरोबर काय कमी फिरली मी. चल. हर ओम श्रीमण महाशिवगणाधीश्वराय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. इष्टदेवताय नमः. कुलदेवताय नमः.
थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. प्रथम आई वडिलांचे आशीर्वाद घ्या, कारण देवानंतर जर कोणी पूज्य असेल तर ते आपले आई वडीलच असतात.